काल शनिवारची रात्र नेहमीसारखीच शांत, पण पुण्याच्या वेशीवर असलेल्या आळंदी मरकळ रस्त्यावरील त्या आलिशान फार्म हाऊसमध्ये काहीतरी वेगळंच घडत होतं। रात्रीचे 12 वाजून गेले होते। कडक उन्हाळ्यानंतर सुटलेला रात्रीचा थंडगार वारा आणि त्यात प्रोजेक्ट एक्स नावाच्या एका गुप्त मेसेजनं पुण्यातील शेकडो तरुणींची पावलं त्या बंगल्याकडे वळाली। सोशल मीडियावरील काही अत्यंत खाजगी ग्रुप्स आणि कोडवर्ड्सचा वापर करून या पार्टीचं आमंत्रण देण्यात आलं। जसजशी रात्र होत गेली तसतशी जमलेली नवतरुणाई एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेली। हवेत तरंगणारा तो संशयास्पद धूर आणि टेबलावर सजलेला बेकायदा दारूचा महापूर। 2:30 वाजले आणि अचानक गाण्याच्या तालावर थिरकणारे झिंगणारे तरुणी जागीच थांबले। फार्म हाऊसच्या चारी बाजूंनी अचानक पोलिसांनी वेढा टाकला आणि रात्रीच्या अंधारात चाललेल्या घटनेचा पर्दाफाश केला। नेमकं शनिवारी रात्री काय घडलं, कसं घडलं आणि प्रोजेक्ट एक्स काय प्रकरण आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। प्रोजेक्ट एक्स या नावानं पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावरील एका आलिशान फार्म हाऊसमध्ये शनिवारी मध्यरात्री एका रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजकांनी अतिशय हुशारीनं पुण्यातील श्रीमंत आणि मोठ्या घरातील तरुणींना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला। ही पार्टी अधिकृत आहे असा भास निर्माण करण्यात आला, पण प्रत्यक्षात पोलिसांची कोणतीही परवानगी यासाठी घेण्यात आली नव्हती। आयोजकांनी शनिवारच्या रात्रीसाठी 11:30 वाजेपर्यंतचा एक तात्पुरता दारूचा परवाना मिळवला होता, मात्र तो फक्त दाखवण्यापुरताच होता। खरं चित्र तर मध्यरात्रीनंतर सुरू झालं, जेव्हा कायदेशीर वेळेची मर्यादा संपली। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या गुप्त पार्टीबद्दल अगदी खात्रीशीर माहिती मिळाली होती। पोलिसांना समजलं होतं की शहरापासून दूर एका खाजगी फार्म हाऊसवर रात्रीच्या वेळी तरुणाईला नशेच्या जाळ्यात ओढण्याचं नियोजन झालंय। माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही घाई न करता अत्यंत गुप्तपणे प्लॅनिंग केलं। गुन्हे शाखेचे तब्बल 15 वरिष्ठ अधिकारी आणि 65 पोलीस कर्मचारी अशा एकूण 80 पोलिसांच्या फौज फाट्यानं मध्यरात्रीच्या सुमारास लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी मारकळ रोडवरील लोणीकंद परिसराला मध्यरात्री वेढा घातला। पोलिसांनी फार्म हाऊसचे सर्व एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स ब्लॉक केले, जेणेकरून कुणालाही पळून जाता येणार नाही। मध्यरात्री 2:30 वाजता पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली। पोलिसांची गाडी पाहताच एकच थरकाप उडाला। संगीत अचानक बंद पडलं, लेझर लाईट्स विझले आणि तिथं जमलेल्या तरुणींची पळापळ सुरू झाली। काही जणांनी फार्म हाऊसच्या मागच्या बाजूने आणि शेताच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला, तर काही जण नशेत इतके जिंकलेले होते त्यांना काय चाललंय हे समजण्या इतपत ते शुद्धीतच नव्हते। पोलिसांनी शिताफीनं संपूर्ण परिस्थिती हाताळली, पळून जाणाऱ्यांना जागीच पकडलं आणि जे नशेत होते त्यांना ताब्यात घेतलं। या धाडीत पोलिसांनी तब्बल 156 जणांना जागीच अटक केली, ज्यात 107 तरुण आणि 49 तरुणींचा समावेश होता। अनेक तरुणी ड्रग्ज घेऊन जिंकत होते। धक्कादायक बाब म्हणजे यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश होता अशी प्राथमिक माहिती आहे। या पार्टीचे मुख्य सूत्रधार म्हणजेच आयोजक आयमन शेख, जो ब्लेज एंटरटेनमेंट चालवतो, आणि यश चौधरी, जो स्टार लाईट एंटरटेनमेंट चालवतो, या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। घटनास्थळाची झडती घेतली असता पोलिसांच्या हाती जे लागलं ते थक्क करणार होतं। ते 2-3 ग्रॅम गांजा, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्सचे 10 मोठे बॉक्स आणि सुमारे 9,22,000 रुपयांची बेकायदा दारू, असा तब्बल 85 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। आणि मग ही हाय प्रोफाईल पार्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। पुण्यात अशी रेव पार्टी होण्याची काही पहिलीच वेळ नाही। गेल्या काही वर्षांमध्ये पुण्याची ओळख IT हब आणि शिक्षणाचं केंद्र म्हणून जितकी वाढली, तितकीच ती पब संस्कृती आणि अंमली पदार्थांची वाढती विक्री यासाठी बदनाम होऊ लागली। काही महिन्यांपूर्वीच पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या FC रोडवरील एका नामांकित पबमध्ये रात्री उशिरापर्यंत ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली होती। त्याआधी कल्याणीनगर भागातील एका पबमधून दारू पिऊन निघालेल्या अल्पवयीन मुलानं केलेल्या कार अपघातानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं। याशिवाय हिंजवडी, कोरेगाव पार्क, मुंडवा आणि महामार्गालगत असलेल्या फार्म हाऊसवर यापूर्वी अनेकदा पोलिसांनी रात्रीच्या वेळी छापे टाकून अशा बेकायदा पार्ट्या उधळवून लावल्या आहेत। शहरात पोलिसांचा कडक पहारा असल्यानं आता हे ड्रग्ज माफिया आणि आयोजक
शहराच्या वेशीवरील ग्रामीण भाग, लोणीकंद, आळंदी किंवा मावळ परिसरातील रिसॉर्ट्सची, बंगल्यांची आणि गुप्त ठिकाणांची निवड करतात. आता सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की सुशिक्षित घरातील तरुण तरुणी अशा रेव पार्ट्यांच्या आणि ड्रग्जच्या आहारी का जात आहेत. आजकालच्या तरुणाईवर अभ्यासाचा, करिअरचा आणि कॉर्पोरेट जगतातील कामाचा प्रचंड ताण असतो. हा ताण कमी करण्यासाठी किंवा स्ट्रेस बस्टर म्हणून अनेक जण विकेंडला पार्ट्यांकडे वळतात. दुसरीकडं मित्रांच्या घोळक्यात स्वतःला कूल दाखवण्याच्या नादात अनेक तरुण पहिल्यांदा अशा पार्ट्यांमध्ये जातात. तिथं गेल्यावर फक्त एकदाच करून बघू या मानसिकतेतून अंमली पदार्थांची सुरुवात होते. त्याचं नंतर भयानक व्यसन लागतं. सोशल मीडियावरील दिखाऊ जग आणि पालकांचे मुलांच्या बदलत्या वागण्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे ही तरुण पिढी भरकटत चालली आहे. भारतात नार्कोटिक्स, ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस म्हणजेच NDPS कायदा 1985 अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांचं उत्पादन, विक्री, वाहतूक किंवा सेवन करणं हा अतिशय गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. रेव पार्ट्यांमध्ये प्रामुख्यानं कोकेन, MDMA, LSD आणि गांजा यांसारख्या घातक ड्रग्जचा वापर केला जातो, जे शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक असतं. याशिवाय अशा पार्ट्यांमध्ये नियमांचं उल्लंघन करून रात्रभर मोठ्या आवाजात DJ वाजवले जातात. अनेकदा या पार्ट्यांच्या आडून आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट्स चालवले जातात. देशातील तरुण पिढी उद्ध्वस्त होऊ नये आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अशा पार्ट्यांवर कायद्यानं पूर्ण बंदी आहे. मात्र पुण्यात अशा घटनांमध्ये आता वाढ होऊ लागली आहे. पुण्यातील या पब संस्कृती आणि ड्रग्सच्या मुद्द्यांवर मनसेचे राज ठाकरे यांनी यापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्याला ड्रग्सचं माहेरघर बनवू नका असं त्यांनी म्हटलं होतं. तर शहरात पोलिसांच्या नाकाखाली जर रात्रभर पब आणि ड्रग्स पार्ट्या चालत असतील तर पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग झोपलाय का असा संतप्त सवाल देखील आता केला जातोय. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने अत्यंत गुप्तता बाळगून कोणतीही माहिती लीक होऊ न देता एकाच वेळी 80 पोलिसांचा ताफा घेऊन छापा टाकला. शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत असा कडक संदेशच पोलिसांनी या कारवाईतून दिला. मात्र केवळ छापे टाकून चालणार नाही, तर मुंबई पोलिसांनी ज्याप्रमाणे अलीकडेच हजारो कोटींचं आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उद्ध्वस्त केलं त्याच धर्तीवर पुणे पोलिसांनीही या ड्रगच्या सप्लायर्सवर कारवाई करावी. जोपर्यंत पुण्यात येणाऱ्या ड्रगची मेन साखळी तोडली जात नाही तोपर्यंत पुण्याचं हे वैभव आणि संस्कृती सुरक्षित ठेवणं एक मोठं आव्हान असेल. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.